महाराष्ट्रात बंदुकीने गोळीफायरचे भरपूर गुन्हे घडले असल्याने नागपूर ग्रामीण येथील पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सर्व ठाणेदार यांना आर्म ॲक्टची कार्यवाही करण्याचे आदेश दिले। त्या आदेशाची अंमलबजावणी करून नागपूर ग्रामीण पोलिसांनी वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यवाही केली आहे। दरम्यान पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष गायकवाड आणि ठाणेदार अरविंद कुमार कतलाम पोलीस स्टेशन खापरखेडा यांनी आर्म ॲक्टची कार्यवाहीसाठी एक पथक तयार करून त्या पथकाला कार्यवाही करण्याचे आदेश दिले। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन खापरखेड्याचे डीबी पथक यांना आशिष विजय शास्त्री याच्याकडे देशी माउजर असल्याची माहिती मिळाली असता आशिष शास्त्री यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने माझ्याकडे एक देशी लोखंडी माउजर असल्याची आणि ते मी माझ्या घरी लपवून ठेवल्याची कबुली दिली। यावेळी खापरखेडा पोलिसांनी आशिष शास्त्री याच्या ताब्यातून एक देशी बनावट लोखंडी स्टील धातूचे 50,000 रुपये किमतीचे माउजर आणि 4,000 रुपयांचे जिवंत काडतूस असा एकूण 54,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधीक्षक संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अरविंद कुमार कातलाम, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरदीप खाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यावले, पोलीस उपनिरीक्षक आरती नरोटे, डीबी पथक येथील प्रफुल्ल राठोड, शैलेश यादव, मुकेश वाघाडे, कविता गोंडाने, राजू भोयर, राजकुमार सातूर, आनंद देवकते, अमोल लोहकरे यांच्या पथकाने केली आहे। प्रतिनिधी विनोद गोडबोले, NTV न्यूज मराठी, नागपूर।